काय राव गोचिड तापाने मरणाचं गायला आलो राव. हे लका तुझा दात पडला काय रे पुढचा? नाही आता 6 महिने झाले की रे पडलेला माझा दात. अरे काल दुपारी होता प्रकार चेष्टा लावणं काहीतरी बघ. आणि डोक्याला पट्टी बी बांधलेला का कोण्या तर चेचलाय तुला खरं सांग केला का? ए तू माझं मस्तक फिरू नका माझं फणफण करतोय एक डोकं फागाड्या. तुला खरं बोललं की रागाची तर की निबार सुजावलाय आणि दिसतंय की तोंडावनं. ए सर बाजूला मला जाऊ दे. अरे पाड्याला हाय की वाट? अरे माग काय बघतोय सारखा? आर फागाड तुझा की पलीकडता मग. अरे पाड्याला मोठा रस्ता आहे की. आर खाली खोलय फागाड्या. काय लगेच पडतोय मग तो? आर खाली पडलेड्या. पडू दे काय मरतोय मग काय जगून बी तर सगळ्याला तापत दिलाय की भांडावलंय नुसतं. मला कामाची नव्हती गरज. गाईच्या दुधाचा पगार भरपूर येतो या. ए बायकोला आमच्या गळ्यातला घंटीर करायचा होता ती कारखान्यावर कामाला आलो होतो. अरे असं तर कुठं का तुझ्या हातात पगार आहे तो? बायकोच्याच हातात देतो की पगार. अरे म्हणजे तुला काय म्हणायचं मी बायकोच ऐकतोय हा गाड्या. अरे लय ऐकतो तो बायकोच. अरे तो बी ऐकतोय की मग. अरे आम्ही ऐकतो केला का पण तुला आहारी गेलाय बायकोच्या. स्वारगेटला चाललो होतो कंपनीमध्ये इंटरव्ह्यू आला. मग 9 वाजता बोलवलंय बरं का त्यांनी. पण 9 वाजता लय गर्दी असते म्हणून आपलं सकाळचं लवकर 7 वाजता निघालोय. लय कटाळा आला उभा राहून वस्तू आहेच गाडीवर. इंटरव्ह्यू झाला बरं का माझा. हाय हलकंच काम बरं का पण ती पण मिळा नाही इंटरव्ह्यू दिल्याशिवाय. लय गायला उभा राहून राव. आला काम होत आहे का नाही फोडचा भाग पण लगा आजारी पडायचं का मायच्या गावात झोपतो गड्या. टॉमी ती जाऊ दे. पिलाची कोंबडी कोणी खाल्ली रे? मला काय माहिती. अरे मग नुसती मोकळी पिले आणि ती कोंबडी कुठं आहे मग? होडक की मग. टॉमी तुला मी नीट विचारतोय कोंबडी कुठं आहे? अरे फोन लावून बघ की मग. तू माझं मस्तक फिरून का सांगतो तुला मी. लका माझा आज बर्थडे आहे रात्रीच्या 10 वाजल्या. नियोजन आहे का नाही लका काय? अरे मग पिराची कोंबडी खातोय हा गाड्या. सेंटरिंग मध्ये कामाला चाललो होतो. पाण्यात सोय नाही मालकाने केली ते घरनेच बाटल्या घेऊन चालू या. काय मरतोय मग? अरे पाण्याचं बी काय नाही का. आला का घरापासूनच गाडा रेटायला लावते वे डुकडुक्याने आणायला लाव की मालकाला हा गाड्या. फोकाट करतोय पगार घेतोय तवा. अरे कुठं पगार तर तुझा वेळ हा गाड्या. तुला करायचंय का नाही तर नाक्यावलंय पोर आहे ते मग बस बोंबलत घरी. बॉडी सुधारायसाठी दुधन केळी लावली मी. अरे तू खा की मग तुझ्या हाताने. अरे धरकी गाडी भरला का? अरे तुझा हात खाली मोकळत आहे की. अरे मला तसं नाही चांगलं वाटतला का. खा नाही तर मग देल फेकून बस बोंबलत. मी गाडी नवी घेतल्यापासून गोलब्या सारखा जेड घालताय राव घरी. शेटावर बसताय काय 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 करताय केस गाळताय. त्याला म्हणलं एका बागल्याला हो झोपेच नाटक करतोय कसा अवघडलाय. मरते तिकडे इच्छा गावातला का. एखादी गोष्ट मी नीट सांगितली त्याने ऐकली तर ठीक आहे. आडवा चालला त्याला सुटी नाही. कसं आहे माहिती का माझ्याकडे नम्रता पण आहे. हो का जो चांगला आहे त्याला चांगलाच आहे मी. ही पाखरू त्याला अजून तक्रार नाही म्या याला इचरा अजून. पण वाघ शिंवर लांडगी आडवी चालली निवार तुम असल्या तयारीच्या खंडीत नेऊन नाच करच ना आपला. हा लोक पाखरू आलंय काय? हो इच्छा गावात. शिरप्या तू थांब तू तिथंच थांब. ती तुझ्याकडे बघतोय पाखरू. मी हळू जातो. तू हलू नको अजिबात. ती तुझ्याकडे बघतोय तुझ्यावर लक्ष आहे त्याचं. मी काय करतो मागणे हळू जातो आणि त्याच्यावर जंप मारतो. आपल्या दोघात घेऊ कशाला काय करतोय तू? नाही तर काय होईल माहिती का ती जाईल पळून. आपल्या तुला नाही मला नाही. बारीक लक्ष ठेवू त्याच्याकडे बघतो. ती तुझ्याकडे लक्ष या. मी काय करतो हळू एकदम जंप मारतो त्याच्यावर. यस तुझ्या कोण रे वागाडा लागा. काय रे पडलं इथं लागा. लका गायचा जार पडलाय काय. लका मला आवडतो थोडासा खातो. ह्या वर्षी आमचा 150 एकर ऊस गेला बरं का. 5 पेटवायला तू ऊसाची. येत तुझ्या लका हे हरण आलंय काय. गेल्या वर्षी लका ह्याने लका खेळ केलता लय. शेजारच्या ऊस पेटवला तर फागाडीने फळ फागाडे येत ना नाचकाल तोंडाच्या. काय करतो आज नको लका पेटवायला. उद्या भावालाच घेऊन तू जोडीला. कसं आहे माहिती का रिस्क नको. एखादा दोघं असलं म्हणजे शेजारच्याच पेटलं काय झालं तरी इजवाय गावतं. आयला फेब्रुवारी महिना आले तरी लका गारटा काय कमी व्हायला का. वाच उन्हाला बरं वाटतंय बरं का इथं गाडी. मस्त ऊन पडलं वाच बरं वाटतंय. आईच्या गावातला का चुलता आलं काय इकडं. आयला हाय त्याची जुनीच गाडी बरं का पण लय आकारतं. आलं चिपाट घेऊन मला मारायला. आयला तिकडच्याच खोलीत जातो का. नवी गाडी असते तर काय काय केलं असतं त्यांनी. मी बी नवीच गाडी काढतो रे आता. हो दिवाळीच कारखान्याचं बिल आलं का नाही. मी बी नवी गाडी घेत असतो. ह्या वर्षी पुण्याला ऍडमिशन घेतलं. तुम्हाला सांगतो आमच्या म्हाताऱ्याने मला काहीच कमी पडून दिलं नाही. पैसा गाडी बिडी खायला प्यायला अजिबात काय नाही. माझा डबा 2 टाइमचा मला हॉस्टेलवर पोहोचतोय डायरेक्ट. हो आणि मी पण कमी पडलो नाही बरं का. हा गेल्या वर्षी तब्बल मला 92% मार्क आहेत. हा नाच करायचं ना मग. हा हे आता पाहुण्याच्या तर होती ती गावाकडे आलो होतो.
हे गोलबे येतोय म्हणून त्याची वाट बघत बसलोय. आता गोलबे आला की आम्ही लगेच निघणार या.